हे बघा, तुम्ही म्हणताय की दादा तुझ्या कामाचं कसं करतोय, लेकरांना कुठं सोडतोय. लेकरांना मी घरी नाही सोडत. आणि रोहन आर्यन जर शाळा असली तर शाळेत जातात. आज आता 2 दिवस सुट्टे आहे, आज आणि उद्या. म्हणजे आज वार बुधवार आणि गुरुवार सुट्टे आहे शाळेला. तर त्यामुळं त्यांना आणतोय मी त्रिशाला सांभाळण्यासाठी. आता 5 लागली तर असं पळत येतोय. इचू काट्याचं लेकरं कुठं तर आपलं कुठं पण फिरतात, त्यांना काय कळतंय एवढं इचू काटा. झाडावर खाली उतर. पोरग बघा माझं लक्ष खाली आहे, तोवर वरती जाऊन बसलाय. उतर खाली. आणि मग त्यामुळं कामाचं मग ज्या वेळेस लेकरांची म्हणजे रोहनची आर्यनची शाळा असती त्यावेळेस त्रिशाला मीच घेऊन येतोय माझ्या संगच. त्यावेळेस सांभाळाय म्हणजे असं कोणी नसतंय. मोबाईल हँग पडायलाय माझा. याला घाम लागतोय ना, घाम सुटलाय ना, धगाटा खूप आहे. अरे असं काय होतंय नेमकं. तर सॉरी मित्रांनो, मध्ये मध्ये व्हिडिओ स्टॉप होतोय कारण काहीतर घामानं वगैरे हँग मारतोय बहुतेक. माझा आवाज देखील बहुतेक माझे लिप्स वेगळ्याच पोझिशनमध्ये हालतात आणि आवाज. तर कामाचं रुटीन मात्र रोजच आहे, परंतु रोज खेळते त्रिशा. अशा वेळेस मन भरून येतं. आता काम करून आलंय, घाम आलाय, तर तोंडानं हवा मारायली माझी पिल्लू मला. ह्या कारणांमुळेच मला माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर नाही करायचं. तिला कसं समजलं असेल नेमकं की माझा बाप काम करून थकून आलाय आणि त्याला हवा लागत नसेल आणि मी तोंडानं त्याला हवा घालू. हे कसं समजलं तरी असं. ए रोहन खाली उतर. आमली खायलो. तर असं सीताफळ वगैरे हातात देऊन नादी लावत असते. रोज पटांगणातच मी झाडाखाली वगैरे सोडत नाही तिला. म्हणजे जिथं अडचण आहे तिथं कधीच मी बसवत नाही. तर आज मी पाताला लागलो आणि ह्या लेकरांनी तिला इकडं घेऊन आले. चिचाचं झाड आहे म्हणून इकडं. मग मी जसा माझी पात लागली तसं पळत येऊन मग लेकराकडं आलो मी इकडं. आणि माझ्या ताईंचा प्रश्न आहे, सतत माझ्या काही ताई मला विचारतात की दादा घरात कोणी मोठं नाही आहे काय, त्यांना घेऊन जावा आणि घेऊन या. तर हो गेलो पण होतो मी. गेलतो म्हणजे पहिल्यांदा मी एकटाच गेलेलो. त्यावेळेस त्यांनी काय म्हणजे बोललेच नाही माझ्याशी व्यवस्थित. मग त्यावेळेस मी परत आलो आणि दुसऱ्या वेळेस आमच्या दाजींना पाठवलेलं होतं. तर त्यावेळेस पण त्या लोकांनी म्हटलं आम्हाला नाही पाठवायचे असं तसं. मग मुद्दाम कसं ते फोन वगैरे केला आमच्या पाहुण्यानं वगैरे असं. मग ते म्हणतात की नाही तिच्या मावशीकडं आहे असं तसं खोटं बोलतात. तिथं आहेत ते लोक आमचे. आता ते त्यांचं कोण आहेत कोण सांगते ते तर नाव नाही सांगू शकत, नाहीतर ते लोक त्यांच्याशी भांडण करणार. तर त्यामुळं मी नाव वगैरे नाही सांगत, पण आम्हाला सांगतातच की कुठं आहे का आहे सगळंच माहीत असते. तर ती तिथंच आहे. ती पण तिथं कामच वगैरे करत असेल पण आणि करते आपण, मला माहीत आहे नक्कीच. आणि मग कसं आहे माहीत आहे का की आणि तुम्ही म्हणताय आई वडील आहेत. माझे आई वडील पण फोन वगैरे केलं तर त्यांनी म्हटलं नाही. काय झालं मुंगी चावली. मुंग्याला चिची म्हणते ती. तर त्यामुळं कसं आहे की आई बाबा माझा मोबाईल हँग मारतोय बरं काय. जरासा मध्ये मध्ये मोबाईल हँग आलाय. घामानं बहुतेक काहीतर हे होतोय. तर आपण नंतर बोलूया याच विषयावरती, कारण आता मी कामात पण आहे आणि घाम सुटलाय ना. तर त्यामुळं मोबाईल हँग मारायलाय. मी बोलतोय त्याचा तुम्हाला क्लिअर आवाज येतोय नाही येतोय काहीच कळना मला. सतत मध्ये मध्ये मोबाईल हँग मारतोय. सेकंद पडतात परंतु चित्र थांबलेले दिसतात मला. मग त्यामुळं का नाही मी या व्हिडिओला इथंच थांबवतो. आणि यातून मला एवढं सांगायचं आहे की बाबा जसं आहे तसा मी खुश आहे. बाकी काही सांगणार आहे तेवढं.
तेवढंच सांगायचं. आणि काय सांगायचं की जसं आहे मी असंच कामावरती लेकरानं त्या ताईनं मला कमेंट 3-4दा झाले, तीच कमेंट म्हणून उत्तर द्यावं असा वाटला मला की बाबा स्क्रीन एकदमच थांबायला लागले, त्यामुळं मला काही समजेना. त्यामुळंच मी या व्हिडिओत माझा व्यवस्थित आवाज वगैरे आला नसेल तरी पण मला माफ करा, समजून घ्या. आणि उठ तिकडं लांब बस आणि तिकडं चला आता दुसऱ्या झाडाखाली, इथं नको. तर कामाला वगैरे हा असं करतो. आणि खायचं तर काय सांगावं, आमचं आम्हीच बनवून खातोय. जेवणाचं पण विचारलंय ताईंना, तर कोणाला सांगून काही उपयोग नसतोय, आमचं आम्हीच करून खातो.